तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मृदेचा पोत सॉइल टेक्स्चर याबद्दल अधिक माहिती करून घेणार आहोत. आपण बऱ्याच वेळा पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणची माती ही वेगवेगळ्या रंगाची असते. तसेच मातीच्या कणांचे आकारमान पण वेगवेगळे असते आणि याचं कारण म्हणजे मृदेचा पोत. तर लक्षात घ्या, वारा, पाऊस आणि हवामानातील बदलांमुळे खडक तुटतात आणि माती तयार होते. हे खडक वेगवेगळ्या आकाराच्या कणांमध्ये विभाजित होतात आणि या विविध आकारमानाच्या कणांच्या प्रमाणावरूनच मृदेचा पोत ठरतो. या आधारेच मृदेचे मुख्य 3 प्रकार पडतात. पहिलं म्हणजे रेताड मृदा, सँडी सॉइल. दुसरं म्हणजे पोयटा मृदा, सिल्ट सॉइल. आणि तिसरं म्हणजे चिकन मृदा, क्ले सॉइल. तर रेताड मृदेमध्ये मोठ्या कणांचे प्रमाण अधिक असते. त्या कणांचा व्यास साधारणतः 2 मिलीमीटर पासून ते 0.05 मिलीमीटर इतका असतो. लक्षात घ्या, 0.05 मिलीमीटर म्हणजे 1 मिलीमीटरचा 20वा भाग. चिकन मृदेमध्ये तर कणांचा आकार 0.002 मिलीमीटर किंवा त्याहूनही लहान असतो. 0.002 मिलीमीटर म्हणजे 1 मिलीमीटरचा 500वा भाग. इतके छोटे कण या मातीत असतात, ते आपल्या बोटांमध्ये चोळले तर खूप गुळगुळीत वाटतात. ते छोटे कण जाणवत सुद्धा नाहीत आणि या चिकन मृदेचे कण उघड्या डोळ्यांनी पाहता सुद्धा येत नाहीत. बऱ्याचशा लोकांना या 2 मृदांबद्दलच अधिक माहिती आहे, म्हणजे रेताड मृदा आणि चिकन मृदा. पण लक्षात घ्या, पोयटा मृदा ही यांच्या मध्ये असते, म्हणजेच या मृदेतील कणांचा आकार मध्यम असतो. पोयटा मृदेमधील कणांचा आकार हा 0.05 मिलीमीटर ते 0.002 मिलीमीटर यांच्या दरम्यान असतो. ही मृदा गाळासारखी असते, मऊ. जर आपण विचार केला तर लक्षात घ्या, मैदा जसा असतो तशी ही मृदा असते. ही मृदा सहजपणे वारा आणि पाण्याबरोबर वाहून जाते. मग मला सांगा, मृदा काय फक्त या 3 घटकांनीच बनलेली असते का? तर अजिबात नाही. जर आपण आपल्या घराबाहेरून एक मुठभर माती घेतली तर ती या 3ही प्रकारच्या मृदा कणांचे मिश्रण असेल, बरोबर की नाही? आणि त्याशिवाय या मृदेमध्ये अनेक सेंद्रिय पदार्थ सुद्धा असतील. मग मृदेचा पोत हा मृदेतील विविध आकारमानांच्या कणांच्या प्रमाणावरून, म्हणजेच त्या मृदेमध्ये रेताड, पोयटा आणि चिकन मृदा कणांचे प्रमाण किती आहे यावरून ठरतो. मग बागकाम करणारे जे माळी लोक असतात ना, त्यांना त्यांच्या बागेतील मृदेबद्दल व्यवस्थित माहिती असते. म्हणूनच तर ते मृदेचा प्रकार लक्षात घेऊन योग्य अशा झाडांची निवड करू शकतात. आणि मग मृदेला योग्य प्रकारात वर्गीकृत करण्यासाठी जे वापरतात त्याला म्हणतात मृदा पोत त्रिकोण, सॉइल टेक्स्चर ट्रायंगल. हा त्रिकोण कोणत्याही मृदेच्या नमुन्याला 12 वेगवेगळ्या प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारामध्ये वर्गीकृत करतो. ही 12 प्रकारची वर्गवारी जी आहे ती रेताड, पोयटा आणि चिकन मृदेच्या कणांच्या प्रमाणावरून ठरवली जाते. आता असं समजा की एका बागकाम करणाऱ्या माळ्याने त्याच्या मृदेतील घटकांचे प्रमाण मोजले आणि ते असे सापडले: 30% रेताड मृदा म्हणजे सँडी सॉइल, 40% पोयटा मृदा म्हणजे सिल्ट सॉइल आणि 30% चिकन मृदा म्हणजे क्ले सॉइल. तर मग हा मृदेचा नेमका कोणता प्रकार झाला? बघा, लक्षात आले तुम्हाला? तर आपण सर्वप्रथम काय करूयात, हा जो काही त्रिकोण आहे या त्रिकोणाच्या कोणत्याही एका बाजूकडून सुरुवात करूयात. ठीक आहे? तर असं समजा की आपण आता रेताड मृदेकडून सुरुवात करतोय. तर येथे बघा, आपल्याकडे जी रेताड मृदा आहे, सँडी सॉइल जे आहे, ते किती टक्के आहे? 30% आहे. तर इथं आपण टक्केवारी शोधूयात, 30% कुठे दिसतंय, आणि तिथून त्रिकोणाच्या दुसऱ्या बाजूकडे एक रेषा ओढूयात. ठीक आहे? तर ती अशा प्रकारे रेषा असेल. येथे आपण डाव्या बाजूलाच का रेषा काढली? येथे आपण उजव्या बाजूला सुद्धा रेषा काढू शकत होतो. तर नीट पहा, इथे जी रेताड मृदा दिली आहे, सँडी सॉइल दिली आहे ना, त्याचा जो टक्केवारीचा जो बाण आहे तो डाव्या दिशेला आहे, बरोबर? म्हणून मग आपण येथे डाव्या बाजूला 30% बिंदूतून एक सरळ रेषा काढली. ठीक आहे? तर ही रेषा बघा मृदेच्या कोणकोणत्या प्रकारातून गेली आहे. तर इथं खाली दिसतंय सिल्ट लोम. सिल्ट लोम म्हणजे गाळवट पोयटा मृदा. त्याच्यावरती दिसतंय लोम. लोम म्हणजे गाळवट मृदा. त्याच्यावरती क्ले लोम. क्ले लोम म्हणजे गाळवट चिकन मृदा. आणि सगळ्यात वरती आहे चिकन मृदा. ठीक आहे? आता आपल्याला अजून पण कळालेलं नाही की नेमका मृदेचा प्रकार कोणता आहे.
तर यासाठी काय करावं लागेल आपल्याला? आणखीन एखादी रेषा ओढावी लागेल. तर चला आता आपण काय करूयात, ही जी दिसतीये पोयटा मृदा, सिल्ट सॉइल, त्याची टक्केवारी किती पाहूयात आणि तिथून आपण त्रिकोणाच्या दुसऱ्या बाजूकडे एक रेषा ओढूयात. तर 40% पोयटा मृदेचे प्रमाण असल्यामुळे आपण तिथून एक रेषा काढली. परत ही रेषा आपण खालच्या बाजूलाच का काढली? तर पोयटा मृदा ही त्रिकोणाच्या ज्या बाजूवर दर्शवलीये त्या पोयटा मृदेची टक्केवारी दर्शवणारा जो बाण आहे तो खालच्या दिशेला आहे, म्हणूनच आपण ही रेषा खालच्या बाजूला काढली. तर आता आपण पाहू शकतो की दोन्ही रेषा एका बिंदूमध्ये छेदलेल्या आहेत, बरोबर. आणि तो मृदेचा प्रकार आहे क्ले लोम म्हणजेच गाळवट चिकन मृदा, बरोबर. आता ना आपण फक्त खात्री करण्यासाठी 30% चिकन मृदा बाजूकडून अजून एक रेषा काढूयात. ठीक आहे, ती अशा प्रकारे असेल. तर पहा, या तिन्ही रेषा एकमेकांना एकाच बिंदूत छेदतात, इथेच गाळवट चिकन मृदेमध्ये. म्हणजेच काय, तर आपल्याकडे असलेली मृदा ही गाळवट चिकन मृदा म्हणजेच क्ले लोम सॉइल आहे. तर लक्षात घ्या की रेताड, पोयटा आणि चिकन मृदा यांची टक्केवारी आपल्याकडे 100% होती. तर येथे आपण कोणत्याही दोन रेषा काढल्या असत्या तरी सुद्धा आपल्याला बरोबरच उत्तर मिळाले असते. म्हणजे प्रत्येक वेळेस 3 रेषा काढायची बिलकुल गरज नाहीये. चला अजून एखादं उदाहरण पाहूया. समजा त्याच माळ्याने मातीचा अजून एक नमुना आणलाय. त्यामध्ये 58% रेताड मृदा आहे, 27% पोयटा मृदा आहे आणि 15% ही चिकन मृदा क्ले सॉइल आहे. तर मी प्रथम रेताड मृदा सँडी सॉइल त्रिकोणाच्या ज्या बाजूला आहे तेथे 58% शोधेन आणि तिथून मी त्रिकोणाच्या दुसऱ्या बाजूवरती एक रेष ओढेन, बरोबर. यानंतर इथे 15% चिकन मृदा त्रिकोणाच्या ज्या बाजूवरती आहे तेथून त्रिकोणाच्या दुसऱ्या बाजूवरती एक रेषा काढतोय, अशा प्रकारे. आता पहा, या दोन्ही रेषा ज्या बिंदूमध्ये छेदलेल्या आहेत तो भाग आहे गाळवट रेताड मृदा म्हणजेच सँडी लोम सॉइल. तर जेव्हा माळी मृदेच्या दोन्ही नमुन्यांकडे पाहिल तेव्हा तो मातीच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे ठरवेल की कोणत्या वनस्पती गाळवट चिकन मृदेमध्ये म्हणजेच क्ले लूम मध्ये चांगल्या येतात आणि कोणत्या वनस्पती गाळवट रेताड मृदेमध्ये म्हणजेच सँडी लोम सॉइल मध्ये चांगल्या येतात. तर लक्षात घ्या, जी काही चिकन मृदा असते ती ओलावा जास्त धरून ठेवते, बरोबर. आणि गाळवट रेताड मृदेमध्ये काय असतं, तर पाण्याचा जलद निचरा होत असतो. त्यामुळे अशा मृदेमध्ये खोलवर मुळे जाणारी झाडे लावावी लागतील, बरोबर. तर येथे माळी काका काही बागकाम संबंधित पुस्तकं वाचून किंवा इंटरनेटचा वापर करून पाहू शकतील की कोणत्या वनस्पती या कोणत्या प्रकारच्या मृदेमध्ये चांगल्या येतात. ठीक आहे, इथेच थांबूयात. धन्यवाद.